बातम्या सविस्तर पाहूया। भारतात सोमवारी कतारचे पंतप्रधान म्हणजे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी दाखल झाले। त्यांनाही अपेक्षित नसेल असं त्यांचं स्वागत भारतात करण्यात आलं। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर पोहोचले आणि अमीरना भेटले, त्यांचं स्वागत केलं। आज दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय बैठका पार पडल्या। कतारच्या अमीरना ही स्पेशल ट्रीटमेंट का? अमीर यांचा हा भारत दौरा किती महत्त्वाचा? पाहूया एक रिपोर्ट। दिल्ली विमानतळावरील ही दृश्य। कतारचे अमीर अर्थात पंतप्रधान शेख तमीम बिन हमद अल थानी विमानतळावर दाखल झाले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीचा शिष्टाचार बाजूला ठेवत विमानतळावर अमीर यांच्या स्वागतासाठी हजर राहिले। त्यांना पाहून अमीरही भारावून गेले। 9 वर्षांनंतर अमीर भारतात आले, त्यांचं तसंच स्वागतही करण्यात आलं। यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर देखील उपस्थित होते। कतारचे अमीर 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले। या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांची द्विपक्षीय बैठक पार पडतीये। शेख तमीम बिन हमद अल थानी सध्या कतारचे अमीर आहेत। 2015 मध्ये पहिला भारत दौरा झाला। 9 वर्षांनंतर अमीर यांचा हा दुसरा भारत दौरा होतोय। कतारसोबत व्यापार, ऊर्जा, औद्योगिक, सांस्कृतिक संबंध मजबूत करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे। विशेषतः ट्रम्प यांच्या अनिश्चित धोरणाचा फटका बसू नये यासाठी भारत अधिक सावध आहे। अशात कतार भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक सुरक्षित पर्याय मानला जातोय। कतार हा भारताचा सर्वात मोठा LNG पुरवठादार आहे। भारताच्या LNG गरजांपैकी 50% पुरवठा कतारमधून होतो। तसंच LPG गरजांपैकी 30% भाग कतारकडून पुरवला जातो। कतारसोबत भारताची व्यापारी तूट ही $10.64 अब्ज इतकी आहे। कतारमध्ये 15,000 भारतीय कंपन्या आहेत। तिथं सुमारे 8,35,000 भारतीय कर्मचारी आहेत। वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण, वित्त आणि कामगार अशा विविध क्षेत्रात भारतीय कार्यरत आहेत। त्यातच गेल्या वर्षी भारताच्या 9 माजी नौसैनिकांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्यानंतर कतारच्या अमीरचा हा दौरा होतोय। सोमवारी दिल्लीत भारत आणि कतार यांच्यात 2 सामंजस्य करार झाले। यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि कतारचे वाणिज्य उद्योग मंत्री शेख फैसल बिन थानी बिल फैसल अल थानी उपस्थित होते। दोघांनी भारत आणि कतार यांच्यातील संयुक्त व्यापार मंच सुरू केला। भारत और कतार के बीच अब नए विषयों पर संबंध कैसे बढ़े। ट्रेडिशनली पहले ऐतिहासिक तरीके से देखें तो गत 15-20 वर्षों में साधारणतः ऑयल और गैस और या एनर्जी से संबंधित व्यापार बढ़ता रहा। अब दोनों देश नई टेक्नोलॉजीज पर, आर्टिफिशियल इंटेलिजेंस पर, विश्व में बदलते हुए परिप्रेक्ष्य के हिसाब से अपना संबंध बढ़ाने के लिए प्रतिबद्ध है। मैं समझता हूं आने वाले दिनों में व्यापार हो या निवेश हो, दोनों में भारत और कतार के बीच बड़े पैमाने पे वृद्धि होने की संभावना मुझे दिखती है। कतार आणि भारताचे संबंध गेल्या अनेक वर्षापासूनचे आहेत। सध्या व्यापार आणि व्यवसायामध्ये नव्या तंत्रज्ञानामुळे AI मुळे बरेच बदल पाहिले जात आहेत। आम्हाला पेट्रोकेमिकल्स, तेल आणि गॅसमध्ये कतारमधली गुंतवणूक वाढवायची आहे। भारतासह आम्हाला व्यापार वृद्धिंगत करायचा आहे। आम्ही भारतीय व्यावसायिकांचं कतारमध्ये स्वागत करतो। तसंच आमच्या व्यावसायिकांना सरकारलाही भारतात गुंतवणूक वाढवायची आहे। विविध क्षेत्रात अधिक संबंध वाढवायचे आहेत। दरम्यान 2024च्या अखेरीस परराष्ट्र मंत्री एस जयशंकर कतारला गेले होते। तिथं त्यांनी कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांची भेट घेतली। गेल्या 1 वर्षात त्यांचा हा कतारचा 4था दौरा होता। आता कतारच्या अमीरच्या भारत दौऱ्यादरम्यान ऊर्जा सुरक्षा, अन्न सुरक्षा, तेल, LNG आयात, द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक या विषयांवर मंगळवारी द्विपक्षीय बैठकीत चर्चा झाली। तसंच डबल टॅक्सेशनसह 2 देशांमधील कर प्रणालींमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीनेही काही करार करण्यात आले। या व्यतिरिक्त कतारमध्ये अडकलेल्या भारतीय अधिकाऱ्यांवरही चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।